नमस्कार, शुभ दुपार. बघू शकता मित्रांनो, हे आता माझ्या शेतात आलेलं आहे मी आणि मात्याला वावर आहे आणि कोरडवाहू आहे. तर आमच्या आईने आम्ही ज्वारी पेरली होती, पण वरून राजाची कृपा झाली नाही म्हणून ज्वारी पेरलेली जिथं थंड रान आहे तिथं थोडी राहिलेली आहे आणि बऱ्याचपैकी वाळू लागली. म्हणून आम्ही आमच्या ताईला म्हणजे छोट्या बहिणीला ढोरं वगैरे आहे तिच्या घरी म्हणून तिला उपटून दिलेले आहे आणि जे काही राहिले तिला बऱ्यापैकी कंस लागलेत. तर त्या कंसाचं रक्षण करण्यासाठी आमच्या आईनं चक जर्मनीची टेक्नॉलॉजी वापरून पाखरापासून ज्वारीचं कसं रक्षण करावं हे करण्यासाठी आमच्याने हे बघा, जे वेस्टेज कापूस असते उंदरानं ओढून नेलेला ते प्रत्येक कंसावर लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता, बरंच काय रंगीबिरंगी कपडे लावले आहेत, थैला बांधलेला आहे, हे बघा मेन कापड बांधलेलं आहे, असे कापूस लावलेला आहे आणि काही जागी तर चक हे जे पत्ता असते पत्ताच गुंडाळलेला आहे. तुम्हाला मी सांगू शकतो बघा, अशा प्रकारे आमच्या आईने ज्वारीचं रक्षण केलेलं आहे पाखरापासून. हे बघा, जर्मनी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. काही जरी झालं तरी खापुरती ज्वारी कशी आम्हाला होती हे बघू शकता तुम्ही. एक थैली तर कुठंच गेली नाही, तुम्हाला सांगू शकतो. नाही नाही म्हणताना एक थैली झालेली आहे. तर अशा प्रकारे ही प्रत्येक शेतकऱ्याला वापरणं होत नाही. ज्याला कमी शेती आहे ते शेतकरी ही टेक्नॉलॉजी वापरू शकतो. हे बघा, जर्मनी टेक्नॉलॉजी, कापसाच्या बोंड कंसावर.